प्रभाग क्रमांक 24 मध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार हे सर्व शिक्षित आहेत, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे आहेत, तळागाळातल्या समस्या जाणणारे आहेत आणि या सर्वांच्या मागे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची ताकद आहे, भारतीय जनता पार्टीची ताकद आहे। अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते जे इच्छुक होते त्यांनी मन मोठे करून थांबून या सर्व चारही अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिला। त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या प्रभागामध्ये चांगली कामं व्हावीत, एक लोकप्रतिनिधी म्हणून या निवडून आलेल्या उमेदवारांनी वावराचं लोकांना वाटत असेल आणि ते वाटतं, म्हणून भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारांना हे नागरिक त्यांच्या बाजूने कौल देतील असा माझा ठाम विश्वास आहे। बघा की नवी मुंबईने महानगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आणि जे आपल्याला सुरक्षित ठेवणारं नेतृत्व आहे त्याच्या बाजूनच कौल दिलेला आहे आणि आता देखील ही जनता हे सब कुछ जानती है, यांना सगळ्यांना माहिती आहे की या शहराच्याबद्दल आस्था कोणाला आहे, या शहराला आपल्या परीनं आपलेपणानं सांभाळणारा कोण आहे, या चांगल्या विचारांच्या माणसांचा संच कोणी केलेला आहे, ही सगळी नागरिक हे जाणतात। त्यामुळे नवी मुंबईतल्या सर्व नागरिकांचा कौल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या बाजूनं असेल असा माझा विश्वास आहे। नवी मुंबई महानगरपालिका 2026ची आज सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन घातलेली आहे। आता 2 दिवसामध्ये प्रचार आमचा संपून आपण मतदारांना मतदानाचा दिवस येत आहे 15 तारखेला। तर मी सर्वप्रथम सर्व मतदारांना आवाहन करू इच्छिते की तुम्हाला संविधानाने लोकशाहीने जे आज मतदानाचा हक्क दिला आहे तो तुम्ही हक्क बजावा। उलट मी म्हणते हे पॅनल सिस्टमच्या माध्यमातून मतदार हा राजा झालेला आहे, त्यांना 4 मतदान करण्याचा हा एका व्यक्तीला अधिकार पोहोचलेला आहे। तर मला असं वाटतं की हा तुमचा सन्मान मला वाटतं सरकारने वाढवलेला आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी या आणि एका मतदाराने 4 मतदान करून 4 नगरसेवक हे या ठिकाणी निवडून येणार आहेत। त्याच्यामुळे मी सर्व जनतेला आव्हान करू इच्छिते की पुढील जर आपल्याला नवी मुंबईचा मोठ्या प्रमाणात जर विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मतदान येऊन करणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं गणेश नाईक साहेबांच्यावर आम्ही सर्व नवी मुंबईची जनता ही आज प्रेम करते आहे। साहेबांनी ही जी नवी मुंबई आहे ही गेले मी म्हणते की 95 सालापासून किंवा त्या आधीही खूप घडवलेली आहे, त्यांचा पायाच त्या साहेबांनी रचलेला आहे। त्याच्यामुळे आपण गणेशजी नाईक साहेबांना हे नवी मुंबईचे शिल्पकार बोलतो आणि मला असं वाटतं मतदान हे त्यांचा रिझल्ट जे आहे 16 तारखेला ह्या निवडणुकीचा जो तुम्ही प्रतिसाद पाहिला तर इथेच तुमचा रिझल्ट हा तुम्हाला दिसत आहे की भाजपचाच हा महापौर इथे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेवर बसणार। आणि राहिला विषय मतदारांच्या ज्या समस्या आहेत ह्या वेळोवेळी नाईक साहेबांनी सोडवलेल्या आहेत, त्या माध्यमातून पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, साहेबांनी 20 वर्ष वाढवून दिलेलं नाहीये। मोरवे धरण सारखा धरण आज नवी मुंबईला लाभलेलं आहे की 24 तास आपल्याला पाणी पुरवठा मिळत आहे। साहेबांनी पुढेही त्याचा विचार करता पोशीर धरण आपण आज हे घेतोय आणि मला साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे की पुढील 20 वर्ष सुद्धा पाणीपट्टी आणि घरपट्टी साहेब वाढवून देणार नाहीत। असे कितीतरी उपक्रम साहेबांच्या माध्यमातून होतील। तर आपल्या समोर इंटरनॅशनल एअरपोर्टचा विषय आहे, त्या माध्यमातून आम्ही कितीतरी गरजू लोकांना ह्याच्यामधून रोजगार उपलब्ध करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे। असे बरेचसे जे मानस साहेबांचे आहेत, साहेबांनी खूप दूरदृष्टिकोनातून आज नवी मुंबई घडवलेली आहे आणि आमच्या तरुण सारखे उमेदवार सुद्धा त्यांच्यावर आज विश्वास ठेवून जर साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। तर मी परत एकदा सर्व जनतेला नाईक साहेबांवर विश्वास ठेवा, नक्कीच आपली नवी मुंबई ही शांघाय होण्यासाठी राहणार नाही।